नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6:45 आणि सकाळपासून माझं रुटीन कसं असतं हे थोडक्यात मी आज तुम्हाला दाखवणार आहे. बरेच दिवस झालं आता डेली रुटीन काही शेअर करायला होत नाही, कारण की सकाळी उठलं की पटकन टिफिन बनवायची घाई असते आणि सोबत राम उठला की त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे म्हटलं की आज थोडक्यात का होईना पण थोडंसं रुटीन आपण शेअर करूयात, कारण की आता सर्व जर हा महिना पाहिला सगळे काही सण समारंभ ह्याच महिन्यात जास्त असतात आय थिंक, आणि त्यामुळे थोडंसं बिझी शेड्यूल झालेलं आहे. पण असो, सकाळची जी काही बेसिक क्लिनिंग असते म्हणजे घर झाडणं, मॉप वगैरे करणं, ह्या सर्व गोष्टी आवरल्या आणि त्यानंतर आता नाश्ता बनवायची वेळ येते. पण नाश्ता बनवायचं म्हटलं की राम खूप जास्त त्रास देतो, त्यामुळे त्याला थोड्या वेळ असं मोबाईल वगैरे दिला, राईम्स पाहिला की शांत बसतो. त्यानंतर नाश्ता तर आता बनवून झाला होता, त्यामुळे त्याच्यासोबत थोडा वेळ खेळते आणि त्यानंतर आम्ही दोघे मिळून नाश्ता करून घेऊ. आंघोळ वगैरे सुद्धा झालेली होती आणि म्हटलं की रामची पण आंघोळ झालेली, तर सोबतच देवपूजा करूयात. तर काल मी लाडू परत बनवले होते, कारण की मागच्या वेळेस जेव्हा मी बनवले त्यावेळेस थोडेच बनवले होते आणि जे काही बेसन पीठ उरलेलं होतं म्हटलं खराब होण्याच्या आधी पटकन बनवून घेऊयात. तर ते लाडूसुद्धा बनवले, देवालासुद्धा त्याचा प्रसाद दाखवला आणि त्यानंतर सकाळचा नाश्त्यामध्ये मी बनवला होता राईस आणि दुपारच्या जेवणामध्ये गवारची शेंग आणि सोबत भाकरी वगैरे बनवलं होतं. माझ्यासोबत रामलासुद्धा मी थोडंसं खाऊ घालते, भाजी नाही पण भाकरी खातो आवडीने, त्यामुळे त्याला खाऊ वगैरे घातला आणि स्नॅकमध्ये आज त्याला मी बनानाच दिला होता, कारण की फळांमध्ये त्याला तेच जास्त आवडतं. आता तर तो झोपलेला आहे, त्यामुळे म्हटलं की पटकन आपलं जे काही शिलाई काम असेल, स्टिचिंगचं काम, ते आवरून घ्यावं, कारण की तो उठला की हे सर्व करून देत नाही. आता जे काही शिलाईमधून कपडे वगैरे थोडेसे तुकडे वगैरे उरतात तर त्यांना मी आता फॅन खाली ड्राय करण्यासाठी ठेवले आणि त्याचं मी काय करणार हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. एकदा ड्राय सुकले की त्याचं म्हणजे वास वगैरे येणार नाही जे काही मी बनवणार त्यातून, कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे पटकन खराब होतात कपडे वगैरे आणि हे मी गॅलरीत ठेवत असते, त्यामुळे त्यामध्ये मॉइश्चर वगैरे पकडलं जातं. त्यासाठी मी आता इथे थोडंसं फॅन खाली ड्राय करण्यासाठी ठेवलं. रामला पण झोपवलं आणि आता काय काम करू हे माझ्या लक्षातच येत नव्हतं, कारण की ब्लाऊजचं वगैरे ऑलमोस्ट माझं काम आवरलं होतं आणि नेक्स्ट ब्लाऊज मी कटसुद्धा करून ठेवला होता. पण म्हटलं की आज शिवायचं नाही काहीही झालं तरी, कारण की आज शिवण्याकडे माझं लक्षच नव्हतं. तर म्हटलं ठीक आहे काहीतरी क्रिएटिव्ह करूया. तर सकाळच्या वेळेसच माझं एक पार्सल आलेलं, त्यामध्ये मी जे काही स्किन केअर प्रोडक्ट असतं ते सर्व मागवलेलं पर्पल ॲपवरून. तर ते सर्व साईडला करून त्याचं अनपॅक केलं आणि ते जे बॉक्स होते त्याच्यावरती असं नवरात्री असल्यामुळे गरबा खेळणाऱ्या स्त्रिया होत्या, तर म्हटलं यापासून आपल्याला काहीतरी क्रिएटिव्ह करता येईल. तर तेच मी आता इथे कट करून घेत होते आणि कटरच्या मदतीनेच मला हे कट करावं लागेल, कारण की सीझरने पटकन कट होत नव्हतं, कारण की जो काही कर्टन होता तो थोडासा जाड होता, म्हणजे कार्डबोर्ड जो होता तो, त्यामुळे म्हटलं की नंतर कट करूयात. त्याआधी सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट मला करायची होती, कारण की जेव्हा पण माझ्याकडे कोणती लेडीज स्टिचिंगसाठी येते त्यावेळेस त्यांच्या लक्षात येत नाही की म्हणजे फ्लॅट वगैरे कोणता आहे, कारण की जो काही फ्लेक्स आम्ही छोटासा बनवला होता तो खालच्या साईडला म्हणजे पार्किंग जिथं आहे तिथे लावलेला. त्यामुळे म्हटलं की असं डोअरवरती किंवा डोअरच्या बाजूला थोडंसं ॲरो करून काहीतरी बनवूयात, जेणेकरून की जेव्हा केव्हा ते फ्लॅटवरती येतील त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की कुठे नेमकं स्टिचिंगचं काम केलं जातं. आणि सारखं जर असं दुसऱ्याकडे जाऊन त्यांनी डोअरबेल वगैरे वाजवली तर ते सुद्धा इरिटेट होतील. त्यासाठी म्हटलं की आपणच काहीतरी याचा जुगाड करूयात आणि घरच्या घरी असा बोर्ड वगैरे बनवलं तर सोपं जाईल, कारण की असे नेमप्लेट वगैरे बनवून घ्यायचं तर ते खूप जास्त कॉस्टली जाईल आणि त्याची एवढी काही गरजही मला वाटत नाही. त्यासाठी माझ्याकडे एक जुना बॉक्स होता ज्यामध्ये की रामचे कपडे घेतलेले होते, म्हणजे बड्डेच्या वेळेस तेव्हापासूनच मी ठेवलेला, कारण की असं DIY वगैरे मला करायला आवडतं, त्यामुळे म्हटलं की कामी येईल आणि आज खरंच आला. तर आत्ता जेव्हा मी घराची क्लिनिंग करत होते त्यावेळेसच त्याला फेकून देणार होते, पण थोडंसं मनावरती कंट्रोल ठेवला आणि म्हटलं ठेवूयात, जसा वेळ भेटेल तसं करायला काही हरकत नाही. आणि हे सर्व जे कार्डबोर्ड वगैरे आहे ते मी कबडच्या वरती ठेवते, जेणेकरून की रामच्या हाती लागणार नाही, कारण की मुलांच्या हाती लागलं की मुलं हाताने लगेच तोडून टाकतात, कारण की लाईट वेट असतात त्यामुळे. तर पहा अशा प्रकारे आता मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि स्क्वेअरमध्ये अगदी छोटेसं बनवणार आहे आणि कार्डशीट पेपरसुद्धा मला त्यासाठी लागणार होता. त्यानंतर बाकीचं जे काही सेलो टेप वगैरे आहे ते सर्वच माझ्याकडे म्हणजे जास्त प्रमाणात ठेवते मी नेहमी, फक्त कार्डशीट पेपर नव्हता, कारण की या सर्वाची आवड असल्यामुळे कधी आपला मूड होईल आणि कधी आपल्याला काय करायची इच्छा होईल त्यासाठी मी हे सर्व गोष्टी ठेवत असते. अगदी स्कूल लाईफपासूनच मला पेंटिंग वगैरे आहे याची खूप जास्त आवड होती आणि ड्रॉइंग पण माझं चांगलं होतं, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी मी आधीपासूनच ठेवलेल्या. आणि राम झोपलेला तर म्हटलं हीच एक संधी आहे, पटकन आपण हे बनवून घेऊयात, कारण की मुलं सोबत असली की कात्री आणि कटर वगैरे सर्व मी सोबत ठेवते, त्यामुळे म्हटलं की हा हाताला वगैरे लावून घेईन
आणि आता हा झोपलाय तर या संधीचा फायदा घेऊन पटकन हे काम करून घेते. जास्त काही नाही, जो काही कार्डबोर्ड होता तो मी असा डबल साईजमध्ये पटकन फोल्ड करून घेतला, जेणेकरून की त्याला थोडासा स्टडीनेस येईल. कारण की वारं वगैरे आला का उडायला नको, कारण की बाहेर लावणार म्हटल्यावरती आपण विंडो वगैरे उघडतो आणि ते उघडलं की पटकन पावसाचे दिवस आहे, वादळ वगैरे येत राहतं, तर म्हटलं खाली पडेल, त्यासाठी थोडासा स्टडीनेस देण्यासाठी मी डबल फोल्ड करून घेतलं. आणि त्याच साईजने थोडंसं बाजूला 1-1 इंच वाढून जो काही कार्डशीट पेपर होता तो सुद्धा कट करून घेतला. आता ते फेविकॉलचा वगैरे मला यूज करावा लागला नाही, कारण की पाठीमागच्या बाजूने मी काही ॲज सच म्हणजे असं काही कव्हरेज करायचं नव्हतं. त्यामुळे असं मी फोल्ड करूनच जे काही चिकट टेप आहे त्यानेच त्याला सिक्युअर करून घेतलं, जेणेकरून की निघायला नको. पहा या पद्धतीने. आणि असं छोट्या मोठ्या गोष्टी घरी केल्या की मनसुद्धा लागतं. आणि रोज रोज एक काम म्हटलं की कंटाळा येतो. तसंच मलाही झालेलं आहे, रोज रोज स्टिचिंग म्हटलं की मला कंटाळा येतो. मग कधीतरी अशा आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या की ते मग सोपं जात. सुरुवातीला म्हटलं की काहीतरी पेंटिंग करूयात, पण माझ्या लक्षातच येणं नेमकं ब्लाऊजचं करायचं की साडीचं करायचं. पण म्हटलं साडीचं करायचं म्हटलं की जास्त वेळ जाईल आणि ब्लाऊज म्हटलं की सोपं जाईल. त्यासाठी दोन्ही बाजूनी जे काय आहे ते मी ब्लाऊजच काढून घेतले आणि त्याला कलरिंग करून छान असं पोल्का डॉटसारखं टेक्स्चर दिलं, जेणेकरून की दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसेल. आणि बाजूनी माझ्याकडे मार्कर पेन होते, म्हणजे ब्लॅक आणि एक रेड कलरचा होता, तर त्याने बॉर्डर करून घेतलं, जेणेकरून की एक म्हणजे त्याला सेगमेंट भेटेल आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर सुरुवातीला पेन्सिलच्या मदतीने मी असं ब्लाऊजचं ड्रॉइंग काढलं आणि त्यानंतर आता त्याला कलरिंग करून घेते. तर चला पटकन आता हा बोर्ड बनवून घेते. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह वापरून तुम्ही कशाचाही बोर्ड असा बनवू शकता आणि झिरो कॉस्ट आहे, कारण की ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे घरीसुद्धा असतात. काहींकडे कलर पेन वगैरे मुलांकडे असतात, तर त्यांच्याकडून घेतलं तरी चालेल. थोडंसं क्रिएटिव्ह होतं आणि वेगळं काहीतरी पाहायलासुद्धा आवडतं लोकांना, त्यामुळे असं केलं की छान वाटतं. आणि घरातसुद्धा आपण अशा वेगवेगळ्या DIY करून लावू शकतो. आता जसं जसं मी करेल तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आता खूपदा माझी इच्छा होती करायची, पण ब्लाऊजचं कधी कधी अर्जंट काम असलं की याकडे मी लक्ष देत नाही, आणि जरी केलं तरी राम मला शूट करून देत नाही, त्यासाठी कधी कधी मला दाखवता येत नाही तुम्हाला. पण अशा काही गोष्टी दाखवल्या की तुम्हालासुद्धा आयडिया भेटतील. आणि जी काही माझ्याकडे लेस होती ब्लाऊजची तीच मी अशी वरती अटॅच केली हँग करायला. तर पहा घरगुतीच वस्तूमध्ये मी हे सर्व बनवलं, जास्त काय आणलेलं नव्हतं. जे माझ्याकडे अवेलेबल होतं त्यामध्येच असं क्रिएटिव्ह बनवलं. आणि जे काही माझं म्हणजे बुटीकचं थोडक्यात नाव म्हणू शकतो आपण, तर ते दिलं. बुटीक नाही, कारण की घरातच मी करते हे सर्व, आणि बुटीक वगैरे जर चालवायचं म्हटलं तर राम आहे, आणि राम तर मला काही करू देणार नाही. तर असो, पहा जे काही मला करायचं होतं ते तर करून झालं, पण त्यानंतर जो काही पसारा होतो तो आवरायला तर मला 15-20 मिनटं आरामशीर जातात. ते सर्व आवरलं आणि त्यानंतर आता राम पण उठला होता. त्याचं खाऊ वगैरे झाल्यानंतर आता म्हटलं की त्या दिवशी क्लिनिंग करताना डोअरची क्लिनिंग राहिली होती आणि खूप जास्त खराब दिसतात दरवाजे, कारण की धूळ वगैरे येते. त्यासाठी मी काय करते, पाण्यामध्ये थोडंसं आपलं जे काही खोबरे तेल म्हणजे कोकोनट ऑइल आपण यूज करतो केसांसाठी ते ॲड करते आणि त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने पुसून घेते. जर तुम्ही ज्यावेळेस पाण्यामध्ये ऑइल ॲड करताना त्यावेळेस दरवाजे वगैरे स्वच्छ केले की त्याला एक छान शाईन येते. ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून पहा, छान वाटेल. तर आता जे काही 2 डोअर मला क्लीन करायचे होते ते पण केले. आणि त्यानंतर हा जो ग्लास डोअर आहे आपला हॉलमध्ये आहे त्यालासुद्धा पेपरच्या मदतीने क्लीन करून घेतलं. आणि आता मला संध्याकाळच्या वेळेस गार्डनिंगचं म्हणजे थोडंसं माझ्याकडे जे 3-4 प्लांट आहे त्याचंसुद्धा काम करायचं होतं. पण आज काही इच्छा नव्हती. पण राम असा इतका उदास बसलेला होता, कारण की काय झालं त्याला माहीत नाही आणि बोलत पण नव्हता, त्याच्या खेळण्यांसोबत खेळत पण नव्हता. तर म्हटलं चला त्याच्याच आवडीचं काहीतरी करूयात. त्याला जर गॅलरीमध्ये बसल्यावरती सर्वात जास्त काही काम आवडत असेल तर हे झाडांचं, आणि सारखं झाडांमध्ये जाऊन पानं वगैरे तोडत असतो. तर म्हटलं हे काम आत्ताच करून घेऊयात. थोडंसं ऊन होतं बाहेर, पण म्हटलं ठीक आहे, त्याचं काही मन लागत नव्हतं तर घेऊयात हे काम करायला. तर त्यालासुद्धा मी घेऊन बसले, कॅमेरा वगैरे सेट केला. आणि आता जे काही एक्स्ट्रा जे पानं वगैरे आहेत म्हणजे खराब झालेली पानं वगैरे ते सर्वच कट केले. आणि हे जे गुलाबाचं झाड आहे ना ते फक्त म्हणजे वाढत आहे, त्याला फुलं वगैरे काहीच येत नाही आणि पानंसुद्धा खराब झालेलं आहे, कारण की मध्यंतरी खूप जास्त पाऊस झाला आणि जास्त पाणी जरी झाडांना झालं तरी झाडे खराब होतात. त्यामुळे म्हटलं की यांची एकदा कटिंगच करून टाकूयात आणि जी काही माती आहे तीसुद्धा थोडीशी लूज करूयात, कारण की पाऊस पडला की त्यावरती अशी बुरशी जमा झाल्यासारखी दिसते त्या झाडांवरती आणि हिरवट असा कलर होतो. तर मातीसुद्धा थोडीशी लूज करते आणि जी काही एक्स्ट्राची कटिंग वगैरे आहे तीसुद्धा पटकन करून घेते. आता रामच्या ह्याच्या म्हणजे त्याला थोडंसं डायव्हर्ट करण्याच्या निमित्ताने का होईना पण माझं हे काम आवरलं. असं एक एक काम रोज रोज केलं की पटकन आवरतं, नाही तर एका दिवशी सर्व काम काढलं की खूप जास्त लोड होतो. आणि नवरात्रीचं सुद्धा मला असाच लोड झालेला, कारण की आधी मी काही केलं नाही ब्लाऊजच्या कामामुळे आणि एक दिवसात म्हटलं की मला खूप जास्त त्रास झाला आणि पोळासुद्धा होता त्या दिवशी. तर तुम्ही पाहू शकता रामची स्टाईल बसण्याची. आणि नेहमी घरामध्ये सुद्धा असाच बसतो, चेअर वगैरे बसायचं झालं तर त्याला काही सांगावं लागत नाही. काही गोष्टी म्हणजे जसं मुले मनाने शिकतात ना तसंच रामचं आहे. तर आता हे काम आवरलं आणि संध्याकाळचा जो काही नाश्ता आहे त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ वगैरे मिक्स करून एक असं चिला टाईप बनवलं, सोबत सॉस. आणि रामसाठी मी थोडासा चिवडा घेतलेला होता. तर दोघांनी मस्त असं इव्हिनिंग स्नॅक एन्जॉय केलं.
आणि रामचे कपडे वगैरे चेंज करून घेतले, कारण की मला मार्केटला सुद्धा जायचं होतं, कारण की भाजी वगैरे सर्व संपत आलेलं. तर म्हटलं ते पण घेऊन येते. आता बाकीची जी काही भाजी होती ती तर मी निसून ऑलरेडी ठेवली, पण आता कोथिंबीर निवडायची वेळ येते, कारण की कोथिंबीर मी सगळ्यात शेवट निवडते, कारण की तिला चांगली पॅकिंग करण्याची गरज असते. कारण की एक कोथिंबीरची जुडी आणली की ती निदान 12-13 दिवस गेली तर छान वाटतं, आणि नाहीतर मग खराब होऊन जातं. मी कधीतरी त्याचे वडी वगैरे बनवते, म्हणजे कोथिंबीर वडी वगैरे. पण म्हटलं की जास्त कोथिंबीर आहे आणि भाजीला कोथिंबीर घातली की भाजी दिसायला पण चांगली दिसते आणि टेस्टला पण छान लागते. त्यासाठी निवडून ठेवत होते आणि सोबत चहासुद्धा घेतलेला होता. आता कोथिंबीरमधले जे काही खराब पत्ते वगैरे होते ते बाजूला काढले आणि डेटसुद्धा बाजूला काढून घेतले, आणि उरलेली कोथिंबीर अशी पेपरमध्ये रॅप करून ठेवते. एका पॉलिथिन बॅगमध्ये घट्ट अशी गाठण मारून ठेवायची, जेणेकरून की पाणी वगैरे जे काही फ्रीजमध्ये टपकतं ते त्यामध्ये जाणार नाही. आणि ही कोथिंबीर लिटरली 15 दिवस जाते. तुम्ही नक्की एकदा ही ट्रिक ट्राय करून पहा. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केली होती. त्यानंतर अचानक एका पाहुण्यांचं येण्याचं ठरलं, आणि नवरात्री असल्यामुळे मी काय नॉनव्हेज बनवत नाही, पण त्यांना नॉनव्हेज खायचं होतं आणि चिकन वगैरे तर त्यांना आवडत नव्हतं. तर म्हटलं ठीक आहे, एग्सबद्दलच काहीतरी आपण ग्रेव्ही वगैरे बनवूयात. आणि आमच्यासाठी वेगळंच बनावं लागणार होतं, कारण की नॉनव्हेज आम्ही खात नाही नवरात्रीमध्ये. रामला मी एग्स वगैरे बॉईल करून देत असते. त्यासाठी तुमच्याबरोबर म्हटलं की थोडक्यात रेसिपी शेअर करूयात. आय थिंक याआधी पण मी केलेली आहे, पण ठीक आहे, मला आता आठवत नाही एक्झॅक्टली. आता बनवतच होते तर तुमच्याबरोबर शेअर करते. जे काही एग्ज आहे ते मी ऑलरेडी बॉईल करून घेतले एका साईडला, आणि त्यानंतर तेजपत्ता आणि जे काही आपले बेसिक मसाले असतात, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, त्यानंतर घरी बनवलेला मसाला, आणि सोबत मी त्यामध्ये ॲड केला होता लवंग आणि हळद पावडर. याबरोबरच मी वाटण जे बनवलं होतं ते बनवलं होतं कांदा, त्यानंतर खोबरं, लसूण आणि थोडासा अद्रकचा तुकडा, आणि त्यामध्ये फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर. तर या सर्व चांगलं भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतला, आणि जे काही मसाले थोडेसे भुनल्यानंतर त्यामध्ये जो काही आपण मसाला बनवला होता तो ॲड करून घेतला. आता याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं, जेणेकरून की मसाला वगैरे जळणार नाही. आणि तेल सुटल्यानंतर आपण जे काही एग्स बॉईल केलेलं आहे ते असे हाफ कट करून त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत, जेणेकरून की पूर्ण ग्रेव्हीमध्ये ते ॲब्झॉर्ब होतील आणि जी काही आपली ग्रेव्ही होणार आहे त्याला छान एकची टेस्ट येईल. तुम्हाला मी पुढे दाखवतेच की कसं मी कट वगैरे करते. अगदी सुरीच्या मदतीने आपण कट करू शकतो, पण फक्त हा जो मसाला आहे तो चांगला भाजला गेलेला पाहिजे. कोणतीही तुम्ही ग्रेव्हीची भाजी करत असाल आणि त्यावेळेस असा मसाला छान रोस्ट झाला की त्या भाजीला चव चांगली येते. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण उकळी घेतो भाजीला त्यावेळेससुद्धा थोडासा जास्त वेळ घ्यायचा, जेणेकरून की भाजी छान होते आणि टेस्टलासुद्धा चांगली लागते. तर पहा, अशा प्रकारे मी जे काही एग्स बॉईल केले होते ते हाफ सेक्शनमध्ये कट करून घेतले, आणि एक रामसाठी मी काढून ठेवलं होतं बाजूला, जेणेकरून की त्याला मला देता येईल. पण स्नॅक त्याने ऑलरेडी घेतलेलं होतं, म्हणजे जे चिला मी बनवला होता तो, त्यामुळे त्याने काही जास्त खाल्लं नाही. उरलेलं जे काय होतं ते मी भाजीमध्येच ॲड करून दिलं, कारण की ते नंतर वेस्ट गेलं असतं, कारण की आम्हालासुद्धा खायचं नव्हतं. थोड्या वेळ हे भुनल्यानंतर मी आता त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. गरम पाणी ॲड केलं तरी चालेल, पण आता मी घाईमध्ये बनवत होते, कारण की अर्ध्या पाऊण तासामध्येच ते लगेच येणार होते. तर म्हटलं पटकन स्वयंपाक रेडी असला की त्यांना जेवायलासुद्धा देता येईल. तर पहा, अशा प्रकारे मी आता मसाला भाजल्यानंतर त्या जो काही मिक्सर जारमध्ये आपण वाटण वाटलं होतं तेच थोडंसं पाणी ॲड करून भाजीमध्ये ॲड केलं. जेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही ॲड करा. घट्ट आवडत असेल तर थोडंसं कमी ॲड केलं तरी चालेल, पण आता ते मीडियम ठेवत आहे मी, त्यामुळे जेवढं पाणी मला आवश्यक होतं तेवढं ॲड केलं. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करा, आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर. अगदी भाजी झटपट तयार होते. आणि हे जे आहे ते बॉयलर एग्स असल्यामुळे काही त्याला बॉईल व्हायला जास्त वेळ लागत नाही. एक बॉयलर जर तुमच्याकडे असेल तर अगदी 10 मिनटं खूप जास्त झाले, 15 ते 20 मिनटं लागतात आणि पटकन बॉईल होतात. तर आता चवीनुसार मीठ टाकते, आणि थोड्या वेळ 1-2 बॉईल घेतल्यानंतर बाकीचं जे काय आहे ते आवरून घेते, कारण की यासोबत मला बनवायचं होतं भाकरी आणि सॅलडमध्ये कांदा, टोमॅटो आणि लिंबू. तर अशा प्रकारे पटकन झटपट जे काय आहे ते स्वयंपाक बनवून घेतला. आता संध्याकाळी आम्हालासुद्धा वेगळा स्वयंपाक मला बनवायचा होता, कारण की हे तर आम्हाला खाता येणार नव्हतं. त्यांच्यासाठी जेवढं आवश्यक आहे, म्हणजे राईस वगैरे सोबत, तेवढंच मी बनवलं होतं. तर तुम्हाला मी दाखवते नंतर कट वगैरे कसा आला होता. एकदम भाजीला छान झाली होती, तर्रीदार. आणि ज्या काही नॉनव्हेजच्या आपण अशा रेसिपी बनवतो त्या थोड्याशा अशा तरीबाज बनवल्या की छान लागतात. त्यासाठी थोडंसं तेल जास्त ॲड करायचं, आणि भाजी ज्यावेळेस आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करतो त्यावेळेस गरम पाणी ॲड करायचं. छान होते भाजी एकदम. तर पहा, जे काय भाकरी वगैरे बनवायचं होतं ते पण बनवून झालं, सॅलड कट करून झालं, आणि जे काही भांडी खराब झाली होती चहाची वगैरे ती पण मी पटकन वॉश करून घेतली. तर आणि कुकटॉप जो आहे तो पूर्ण क्लीन करून घेतला. असं केलं की पटकन काम आवरतं आणि सर्व कामं करायला सोपं जातं. तर असं होतं आजचं माझं दिवसभराचं रुटीन. आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि शेजारीच दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून की जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल, आणि लगेचच जाऊन तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि एन्जॉयसुद्धा करता येईल. तर चला, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय अँड टेक केअर.